नमस्कार श्रोते हो, मी सौ प्रेरणा पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन आलेली आहे श्यामच्या आईला. तर चला मग ऐकूयात श्यामच्या आईला सौ प्रेरणासोबत. रात्र 37वी. अब्रूचे धिंडवडे. श्यामने प्रारंभ केला. शेवटी आमच्यावर मारवाड्याने फिर्याद करण्याचे ठरविले. कोर्टात फिर्याद दाखल झाली. व्याज व मुद्दल मिळून 4,000ची त्याने फिर्याद दिली. दावा सुरू झाला. कोर्टात सरकारचे देणे योग्य ठरले व सारी होती नव्हती ती मिळकत जप्त करून तिचा लिलाव व्हावा असा निकाल देण्यात आला. त्या दिवशी गावात दवंडी पिटली जाणार होती. आईला 2 दिवस एक घासही गेला नाही. डोळ्याला डोळा लागला नाही. आई जगदंबे, शेवटी या डोळ्या देखत अब्रूचे धिंडवडे होणार ना? या कानांनी ती दृष्ट दवंडी ऐकावयाची. माझे प्राण नेना ग आई, नको हा जीव, अशी ती प्रार्थना करीत होती. पुरुषोत्तम शाळेत गेला होता. घरी आईला खूप ताप भरून आला व ती अंथरुणावर पडली. ती तळमळत होती, रडत होती. सकाळी 9 वाजायची वेळ होती. महार ढोलके घेऊन गावात दवंडी देत होता. तो ठिकठिकाणी उभा राहून आज भाऊराव यांच्या घराची दुपारी जप्ती होणार आहे वगैरे ओरडत सांगे व ढोलके वाजवी. दुसऱ्यांच्या मानहानीत आनंद मानणारे काही जीव असतात. त्यांना आनंद होत होता. खानदानीच्या घरंदाज लोकांना वाईट वाटत होते. महार दवंडी देत चालला होता. शाळेजवळ येऊन त्याने ढोलके वाजविले. सारी मुले ऐकू लागली. त्याने दवंडी दिली व पुढे गेला. माझ्या भावाला मुले चिडवू लागली. पोरे त्या दवंडीची नक्कल करीत व माझ्या भावाच्या पाठीस लागत. पुरुषाच्या घराची जप्ती होणार, डुम 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 असे ती म्हणत व पुरुषोत्तम रडू लागे. त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तो मास्तरजवळ गेला व म्हणाला, मी घरी जाऊ का? मास्तर म्हणाले, कोठे चाललास? बस खाली, अर्ध्या तासाने शाळा सुटेल. मास्तरांना त्या लहान भावाच्या हृदयाची कालवाकालव समजली का नाही. 10 वाजले. शाळा सुटली. लांडग्यांनी कोकराची दशा करावी तशी माझ्या भावाची इतर मुलांनी केली. मुले त्याच्या डुम 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 करीत पाठीस लागली. तो रडत रडत घरी आला व एकदम आईला बिलगला. आई, सारी मुले मला चिडवतात. का ग असे म्हणतात? तुझ्या घराची जप्ती होणार, शेणाचे दिवे लागणार. आई, सारी का ग माझ्या पाठीस लागतात? आपणास इथून बाहेर काढणार का ग? आई, काय ग झाले हे? असे आईला विचारू लागला. बाळ, देवाची मर्जी, मी तरी काय सांगू तुला? असे म्हणून पडल्या पडल्यास या पोटच्या गोळ्याला पोटाशी घेऊन आई शतधारांनी त्याला स्नान घालू लागली. मायलेकरे शोकसागरात बुडून गेली होती. शेवटी आई त्याला म्हणाली, जा बाळ, हातपाय धु. आज राधाताईकडे जेवायला जा. इंदूने तुला बोलावले आहे. लहान भाऊ, त्याला काय समजणार? तो शेजारी जेवायला निघून गेला. त्या दिवशी वडील जेवले नाहीत. त्यांनी स्नान केले, देवाची पूजा केली. लाज वाटत होती तरी देवळात गेले. खाली मान घालून गेले व तसेच परत आले. त्या गावात त्यांना सरदार म्हणत. ज्या गावात त्यांना मान मिळे त्या गावात त्यांना त्या दिवशी कुत्रेही विचारित नव्हते. ज्या गावात ते मिरवले, ज्या गावात त्यांच्या शब्दाला मान मिळे तेथेच लहान लहान पोरेही त्या दिवशी त्यांची टर उडवीत होते. जेथे फुले वेचली तेथेच शेण वेचण्याची आईवर पाळी आली. आजपर्यंत आईने कसेबसे अब्रूचे दिवस काढले होते, परंतु देवाला तिची कसून परीक्षा घ्यावयाची होती. मानाची शिखरे व अपमानाच्या खोल दऱ्या आईला दोन्ही प्रकार देव दाखवू इच्छित होता. संपूर्ण सुख व संपूर्ण दुःख दोन्ही कळली पाहिजेत. अमावस्या व पौर्णिमा दोन्हीचे दर्शन झाले पाहिजे. या संसाराचे संपूर्ण ज्ञान ती मोठी आई माझ्या छोट्या आईला करून देत होती. दुपारी पोलीस, कारकून, तलाठी, सावकार, साक्षीदार आमच्या घरी आले. घरात स्वयंपाकाची 4 भांडी ठेवून बाकी सारी एका खोलीत त्यांनी अडकविली. आईच्या अंगावर दागिने नव्हतेच. मणी मंगळसूत्र काय ते राहिले होते नव्हते ते त्या खोलीत टाकून त्याला सावकाराने कुलूप ठोकले, सील केले. आम्हाला राहावयास 2 खोल्या मोठ्या कृपेने देण्यात आल्या. ती मंडळी निघून गेली. आई इतका वेळ उभी होती.
केळीप्रमाणे ती थरथर कापत होती. अंगात ताप व आत मनस्ताप. आतून बाहेरून ती भाजून निघत होती. मंडळी निघून जाताच आई धाडकन खाली पडली. आई आई असे करीत पुरुषोत्तम रडू लागला. वडील आईजवळ गेले. तिला अंथरुणावर ठेवण्यात आले. थोड्या वेळाने आईला शुद्ध आली व म्हणाली, ज्याला भीत होते ते शेवटी झालेच. आता जगणे व मरणे सारखेच आहे. रात्र 38वी. आईचा शेवटचा आजार. श्याम आजारी पडला. अंगात तापही होता. डोळे मिटून तो पडला होता. श्याम, पाय चेपू का? गोविंदाने विचारले. नको, माझे पाय चेपून काय होणार? माझी सेवा नको करायला. तुम्ही आपापली कामे करा. त्या मोहन पाटलाचा टाका लवकर विणून द्या. जा, माझ्याजवळ बसून काय होणार? राम राम म्हणत मी शांत पडून राहील. श्याम म्हणाला. श्याम, कोणी आजारी पडले तर आपण जातो. आपल्या आश्रमातील कोणी आजारी पडला तर त्याच्याजवळ नको का बसायला? रामने विचारले. अरे, इतका का मी आजारी आहे? तुमचे माझ्यावर प्रेम आहे. मी कितीही जेवलो तरी पोटभर जेवलो असे तुम्हाला वाटतच नाही. मी बरा असलो तरी बरा आहे असे वाटतच नाही. मी आजारी नसलो तरी तुम्ही आजारी पाडाल. वेडे आहात. काही वादबीत आला तर बसा जवळ. तुम्ही कामाला गेलात तर मलाच बरे वाटेल. गोविंदा, जा तू. राम, तूही पिंजायला जा. श्यामने निशून्य सांगण्यामुळे सारे गेले. सायंकाळी श्यामला जरा बरे वाटत होते. अंथरुणात बसून तो सूत कातीत होता. तोंडाने पुढील गोड श्लोक म्हणत होता. सुचो रुचो ना तुझविन काही, जडो सदा जीव तुझ्याच पायी. तुझाच लागो मज एक छंद, मुखात गोविंद हरे मुकुंद. तुझाच लागो मज एक नाद, सरोत सारेच विंतडवाद. तुझा असो प्रेमळ एक बंध, मुखात गोविंद हरे मुकुंद. काय रे, आताशी आलात? श्यामने विचारले. तुम्ही रात्री सांगणार का गोष्ट? एका लहान मुलाने विचारले. हो, सांगेन. तुम्ही या, श्याम म्हणाला. पहा, तुम्हाला छान छान दगडं आणले आहेत. आम्ही त्या टेकडीवर फिरावयास गेलो होतो, एक मुलगा म्हणाला व त्याने ते दगड श्यामजवळ ठेवले. खरेच किती सुंदर आहेत हे. या, आपण याची चित्रे करू. मी पोपट करतो हं, असे म्हणून श्याम त्या खड्यांचा पोपट करू लागला. मुले एक एक खडा देत होती. आता चोचीला लाल रंगाचा खडा हवा, लहानसा. श्याम म्हणाला, हा घ्या. हा पहा, चांगला आहे. एक मुलगा म्हणाला. श्यामने तो खडा लाविला व सुंदर राघो तयार झाला. आता मोर बनवा, मोर. दुसरा एक लहान मुलगा म्हणाला. तुम्हीच बनवा मोर. श्याम म्हणाला, आम्हाला चांगला येत नाही. तो म्हणाला, पण आता तुम्ही घरी जा. लवकर जेवून या, श्यामने सांगितले. चला रे, जेवण करून येऊ. एक मोठा समजूतदार मुलगा बोलला व ती पाखरे उडून गेली. श्याम या नाना रंगाच्या खड्यांकडे पाहत बसला. या लहान खड्यात किती सौंदर्य देवाने ओतले आहे, असा विचार मनात येऊन तो त्या खड्यांना हृदयाशी धरीत होता. जणू सौंदर्य सागर परमात्माच्या त्या मूर्ती. भक्ताला जिकडे तिकडे ईश्वराच्या मूर्ती दिसतात, ह्याचा अल्प अनुभव त्याला येत होता. एक प्रकारची कोमलता त्याच्या मुखावर शोभत होती. गोविंदा, राम, नामदेव सारे त्याच्याजवळ आले. श्याम, काय आहे तुझ्या हातात? फूल का? रामने विचारले. अरे, फुलाला माझे मलिन व पापी हात मी कधी लावतो का? मी दुरूनच त्याला हात जोडीत असतो, श्याम म्हणाला. मग काय आहे तुझ्या हातात? नामदेवाने विचारले. देवाच्या मूर्ती, श्याम म्हणाला. तुमची गणपतीची मूर्ती तर तुम्ही देऊन टाकली ना बाबूला? भिकाने विचारले. हो, पण माझ्याजवळ कितीतरी मूर्ती आहेत, श्याम म्हणाला. पाहू दे, कसली आहे?
असे म्हणून गोविंदाने श्यामचे हात धरले व मूठ उघडली. त्या मुठीतून माणिक मोती बाहेर पडले. हे माझे हिरे, हे माझे देव. लोक म्हणतात समुद्राच्या तळाशी मोती असतात व पृथ्वीच्या पोटात हिरे असतात. मला तर प्रत्येक नदीच्या वाळूत व प्रत्येक टेकडीच्या माथ्यावर हिरे व मोती दिसतात. पहा रंग कसे आहेत, असे म्हणून श्याम दाखवू लागला. श्याम, आज बोलणार ना तू? रामने विचारले. हो, त्या मुलांना मी सांगितले आहे जेवण करून या म्हणून. त्यांनीच हे सुंदर खडे आणून दिले, त्यांनीच हा आनंद दिला व उत्साह. मी आता 2 तास सुद्धा बोलेन. प्रार्थनेची वेळ झाली असेल ना? श्यामने विचारले. प्रार्थनेची वेळ झाली होती. श्याम अंगावर पांघरून घेऊन बसला होता. प्रार्थना झाल्यावर तो बोलू लागला. जप्तीच्या वेळी आमची दूर्वाची आजी घरी नव्हती. ती कोठे गावाला गेली होती. ती परत आली. आई त्या दिवसापासून अंथरुणाला खिळली होती. तिच्या अंगात ताप असे, तो निघत नसे. शुश्रूषा तरी कोण करणार? आजीला होईल तेवढे आजी करीत असे. राधाताई मधून येत व आईला कधी मुरावळा वगैरे आणून देत, कधी पित्त्याची मात्रा आल्याच्या रसात देत. जानकी वहिनी, नमू मावशी वगैरे येत असत. परंतु घरात आता काम कोण करणार? शेजारच्या शरदला नाव कोण घालणार? आई जे 2 रुपये मिळवत होती ते आता बंद झाले. वडील आले म्हणजे दूर्वाची आजी रागाने तरफडे, बडबडे. मेला स्वयंपाक तरी कसा करायचा? चुलीत घालायला काडी नाही, गोवरीचे खांड नाही, भाजीला घालायला तेल नाही, मीठ नाही, का नुसता भाजी भात उकडून वाढू? दूर्वाची आजी बोलत होती. माझे वडील शांतपणे तिला म्हणाले, नुसते तांदूळ उकडून आम्हाला वाढ. द्वारका काकू, आमची अब्रू गेलीच आहे, ती आणखी दौडू नका. त्या दिवशी आई पुरुषोत्तमला म्हणाली, पुरुषोत्तम, मावशीला पत्र लिही. आता अखेरच्या वेळी तीच उपयोगी पडेल. तिला लिही म्हणजे ती येईल. राधाताईंना एक कार्ड देण्यासाठी मी सांगितले आहे. जा घेऊन ये, नाहीतर इंदूलाच मी बोलावले म्हणून सांग. तीच चांगले पत्र लिहील. जा बाळ, बोलावून आण. पुरुषोत्तमने इंदूला सांगितले व इंदू कार्ड घेऊन आली. यशोदाबाई, जास्त का वाटत आहे? कपाळ चेपू का मी जरा? ती प्रेमळ मुलगी म्हणाली. नको इंदू, विचारलेस एवढे पुष्कळ हो. कपाळ चेपून अधिकच दुखते. तुला पत्र लिहिण्यासाठी बोलाविले आहे. माझ्या बहिणीला पत्र लिहावयाचे आहे. सखूला, तिला माझी सारी हकीकत लिही व मी बोलावले म्हणून सांग. कसे लिहावे ते तुला चांगले समजेल, आई म्हणाली. इंदूने पत्र लिहिले व वर पत्ता लिहिला. पुरुषोत्तम ते पत्र पेटीत टाकून आला. इंदूचा मुलगा घरी उठला होता म्हणून इंदू निघून गेली. बाळ, पाणी दे रे, आई माझ्या लहान भावाला म्हणाली. तो एकदम तोंडात ओतू लागला. चमचाने घाल रे तोंडात, संध्येच्या पडीने घाल, चमचा नसला कुठे तर, असे आईने सांगितले. तसे पुरुषोत्तमाने पाणी पाजले. या जानकीबाई, या हो, बसा. जानकीबाई समाचाराला आल्या होत्या. पाय चेपू का जरा? त्यांनी विचारले. चेपू बेपू नका, ही हाडे जानकीबाई चेपल्याने खरेच जास्त दुखतात हो. जवळ बसा म्हणजे झाले, आई म्हणाली. आवळ्याची वडी देऊ का आणून? जिभेला थोडी चव येईल, जानकीबाईंनी विचारले. त्या तुकडा आणून, क्षीण स्वरात आई म्हणाली. चल पुरुषोत्तम, तुझजवळ देते तुकडा, तो आईला आणून दे, असे म्हणून जानकी वहिनी निघून गेल्या. पुरुषोत्तमही त्यांच्याबरोबर गेला व त्यांनी दिलेली आवळ्याची वडी घेऊन आला. आईने तोंडात लहानसा तुकडा धरून ठेवला. पुरुषोत्तम जवळ बसला होता. जाहो बाळ, जरा बाहेर खेळबीळ. शाळेत काही जाऊ नकोस, मला बरे वाटेल त्या दिवशी आता शाळेत जा. येथे कोण आहे दुसरे? असे त्याच्या पाठीवर हात फिरवत आई म्हणाली. पुरुषोत्तम बाहेर खेळावयास गेला. तिसरे प्रहरी नमू मावशी आईकडे आली होती.
आईची लहानपणीची मैत्रीण, ती गावातच दिली होती. दोघी लहानपणी भातुकलीने, हंडी, बोरखळ्याने खेळल्या होत्या. दोघींनी झोपाळ्यावर ओव्या म्हटल्या होत्या. दोघींनी एकत्र मंगळागौरी पूजली होती. एकमेकीकडे वसोळ्या म्हणून गेल्या होत्या. नमू मावशीला आईकडे वरचेवर येता येत नसे. तिचे घर होते गावाच्या टोकाला. शिवाय तिला सुद्धा अधूनमधून बरे नसे. ये नमू, कसं आहे तुझं? तुझ्या पायांना जरा सूज आली होती, आता कशी आहे? आईने नमूला विचारले. बरे आहे, चाफ्याच्या पानाने शेकले, सूज ओसरली आहे. पण तुझं कसं आहे? अगदीच ताप निघत नाही अंगातला. नमू मावशी आईच्या अंगाला हात लावून म्हणाली. नमू, तुझ्याबरोबर पुरुषोत्तम येईल. त्याच्याबरोबर तांबलीभर तेल दे पाठवून. तेलाचा टाक नाही घरात. द्वारका काकू ओरडते, तुला सारी समजते. मी सांगायला नको. तू तरी का श्रीमंत आहेस? गरीबच तू, परंतु परकी नाहीस तू मला, म्हणून सांगितले. आई म्हणाली. बरे हो, त्यात काय झाले? इतके मनाला लावून घेऊ नकोस. सारे मनाला लावून घेतेस. तुझे खरे दुखणे हेच आहे. मुलांना हवीस हो तू. धीर धर. नमू म्हणाली. आता जगण्याची अगदी इच्छा नाही. झाले सोहळे तेवढे पुरे. आई म्हणाली. तिन्ही सांजे असे नको ग बोलू. उद्या की नाही तुला भात टोपात करून आणेन, खाशील ना? नमू मावशीने विचारले. नमू, डोळे मिटावे हो आता. किती गहे ओशाळवाने लाजीरवाने जिने. आई डोळ्यात पाणी आणून म्हणाली. हे काय असे? बरे होशील हो तू, व चांगले दिवस येतील. तुझे श्याम गजानन मोठे होतील. गजाननला नोकरी लागली का? नमूने विचारले. महिन्यापूर्वी लागली, परंतु अवघा 19 रुपये पगार. मुंबईत राहणं, तो खाणार काय, पाठविणार काय? शिकवणी वगैरे करतो. परवा 5 रुपये आले होते हो त्याचे. पोटाला चिमटा घेऊन पाठविले असतील माझ्या बाळाने. आई सांगत होती. श्यामला कळवले आहे का तुमच्या दुखण्याचे? नमूने विचारले. त्याला कळवू नका असे मी त्यांना सांगितले. तिकडे बिचारा अभ्यास करीत असेल. उगीच कशाला काळजी. येण्याला पैसा तरी कुठे असेल त्याच्याजवळ. येथे आला म्हणजे फिरून जाण्याच्या वेळी हवेत पैसे. पैशाशिवाय काही लांबची येणी जाणी होतात. येथे कापात जवळ होता. वाटेल तेव्हा येत असे, परंतु विद्येसाठी लांब गेला. त्याला देव सुखी ठेव म्हणजे झाले. माझे काय? आई म्हणाली. नमू मावशी निघाली. कुंकू लाव ग, तेथे कोनोड्यात करंडा आहे, आईने सांगितले. नमू मावशीने स्वतःच्या कपाळी कुंकू लाविले व आईलाही लावले व ती निघून गेली. आई, हे बघ मावशीचे पत्र, मला सारे लागले. वाचू मी? असे म्हणून पुरुषोत्तमने मावशीचे पत्र वाचून दाखविले. मावशीचे अक्षर सुवच्छ व ठसठसीत असे होते. मावशी येणार होती. आईला आनंद झाला. इतक्यात इंदू आली. इंदू, उद्या येणार हो सखू. तू पत्रे लिहिलेस होते ना? हे बघ तिचे पत्र. देरी इंदुताईला. आई पुरुषोत्तमास म्हणाली. इंदुताईने पत्र वाचले व म्हणाली. मी पाहीन त्यांना. तुम्ही त्यांच्या गोष्टी सांगत असा. वाटे की केव्हा त्यांना बघेन. इंदूच्या आईने इंदूला हाक मारली. पुरुषोत्तम, चल आमच्याकडे. आईने सांजा केला आहे, चल. इंदू म्हणाली. जा बाळ, त्या पोरक्या नाहीत हो, असे आईने सांगितले तेव्हा तो गेला. माझ्यामुळे तुझे असे हे हाल. तुला नीट खायला प्यायलाही मला देता येत नाही. मी अभागी आहे. काय करू मी तरी? वडील आईजवळ बसून म्हणत होते. हे काय असे? तुम्ही जर हातपाय गाडून रडायला लागले तर धाकट्या पुरुषोत्तमने काय करावे? पुरुषांनी धीर सोडता कामा नये. तुम्ही काही मनाला लावून घेऊ नका. तुमच्या जीवावर मी पूर्वी उड्या मारल्या.
सारी सुखे भोगली, वैभवात लोळले. मला काही कमी नव्हते हो. आले आहेत 4 कठीण दिवस, जातील. मी पाहिले नाही तरी मुलांचे वैभव तुम्ही पहा. तुमच्या डोळ्यात मी येऊन बसेन हो. असे आई बोलत होती. तू सुद्धा बरी होशील. सखू येत आहे, ती तुला बरी करेल, वडील म्हणाले. कशाला खोट्या आशा आता. आतून झाड पोखरले आहे सारे. ते पडणारच हो. माझे सोने होईल. भरल्या हाताने मी जाईन. सुवासिनी मी जाईन. तुम्हाला कोण म्हणून फक्त वाईट वाटते, नाहीतर काय कमी आहे. तुमच्या मांडीवर तुमच्याजवळ मरण यावे, याहून भाग्य कोणते. या भाग्यापुढे सारी सुखे तुच्छ आहेत. या भाग्याच्या आनंदामुळे सारी दुःखेही मला आनंददायकच वाटतात. असे बोलत आईने वडिलांच्या मांडीवर आपला कडक हात ठेवला. बोलल्याने आईला थकवा आला होता. पाणी, थोडे पाणी द्या ना तुमच्या हाताने, आईने प्रेमाने सांगितले. वडिलांनी झरीने थोडे पाणी तोंडात घातले. तुमच्या हातचे पाणी म्हणजे पावन गंगा. अमृताहून ते गोड आहे. बसा आज माझ्याजवळ. जाऊ नका कुठे. मी डोळे मिटून तुमचे ध्यान करते हो. असे बोलून वडिलांचा हात हातात घेऊन आई डोळे मिटून ध्यान करू लागली. फार थोर, गहिवर आणणारे पवन असे ते दृश्य होते. इतक्यात राधाताई आल्या. तेथे वडील बसलेले पाहून त्या परत जात होत्या. या इंदूच्या आई या, म्हणून विनयशील वडील बाहेर उठून गेले. राधाताई आईजवळ बसल्या. आईच्या केसावरून त्यांनी हात फिरवला. केस जरा सारखे केले. पहाटे येणार वाटते तुमची बहीण, त्यांनी विचारले. हो, पत्र आले आहे, इंदूने वाचले, आई म्हणाली. सारी प्रेमाची माणसे आहेत. ते जवळ आहेत. तुमचा शेजार आहे. आणखी काय पाहिजे, आई म्हणाली. थोडा वेळ बसून राधाताई निघून गेल्या. मावशी पहाटे येणार होती. पुरुषोत्तम किती लवकर उठला होता. तो सारखा गाड्यांचा आवाज ऐकत होता. बोटीची माणसे घेऊन येणाऱ्या बैलगाड्या पहाटच्या सुमारास पालगडला येत. जरा कवाडीशी गाडी थांबली असे वाटताच पुरुषोत्तम धावत जाई व पाही, परंतु गाडी पुढे निघून जाई. शेवटी एक गाडी आमच्या बेड्याशी थांबली. आपल्याच बेड्याशी थांबली रे, आजी म्हणाली. दुर्वाची आजी पोते रे घालीत होती. पुरुषोत्तम धावत गेला. वडीलही पुढे गेले. होय, मावशीच आली होती. पुरुषोत्तम करंडी घेऊन आला. वडील ट्रंक घेऊन आले. मावशी वळकटी घेऊन आली होती. भाडे घेऊन गाडीवान निघून गेला. आई, मावशी आली ना. ही बघ, खरेच आली, आईला हलवून पुरुषोत्तम म्हणाला. पहाटच्या वेळीला आईला स्वप्न पडत होती. आली, माझी वाट मोकळी झाली, असे आई म्हणाली. अर्धवट शुद्ध, अर्धवट जागृती होती. मावशी आईजवळ बसली. कितीतरी वर्षांनी बहिणी बहिणीला भेटत होती. आईची दशा पाहून, तो अस्थिच मर्ममय देह पाहून मावशीचे डोळे भरून आले. अक्का, मावशीने हाक मारली. त्या हाकेत, त्या 2 अक्षरात मावशीचे प्रेमळ व उद्गार अंतकरण ओतलेले होते. आलीस सखू? बस, तुझी वाट पाहत होती ग. म्हटले केव्हा येतेस, पण आलीस लवकर. प्राण कंठी धरून ठेवले होते. म्हटलं तू येशील व ही मुले तुझ्या ओटीत घालून, तुझ्या पदरात घालून जाईन सखू. आई रडू लागली. अक्का, हे काय वेड्यासारखे? मी आले आहे ना. आता बरी होशील हो. तुला वाटू दे, मग तुला व पुरुषोत्तमला मी घेऊन जाईल. आता मला नोकरी लागली आहे, मावशी म्हणाली. नको हो, आता कोठे जाणे येणे. आता फक्त देवाजवळ जाऊ दे. या मठीतच कुडी पडू दे.
मी आग्रह करून झोपडी बांधवली, ही स्वतंत्र झोपडी बांधवली. येथेच माझ्या राजवाड्यातच देह पडू दे त्यांच्या मांडीवर, आणि तू जवळ असता मरण येऊ दे. माय मरो व मावशी जगो असे म्हणतात, ते खरे ठरो सखू. तुला ना मूल ना बाळ, तुझा संसार देवाने जणू माझ्या मुलांसाठीच तुला त्याने निर्माण केले. माझ्या मुलांचे सारे तू कर, तूच त्यांची आई हो. आई बोलत होती. अक्का, हे काय असे? बोलू नकोस, बोलल्याने त्रास होतो. जरा पण मी थोपटते हा, असे म्हणून बरोबरचे ब्लँकेट आईच्या अंगावर घातले. चौघडी व गोधडी याशिवाय तिला काही माहीत नव्हते. मावशी आईला खरोखरच झोपडीत बसली. गंगा व यमुना यांचे पवित्र तेथे होते, पावित्र्य तेथे होते. उषा आणि निशा यांच्या भेटीचे गांभीर्य होते. रात्र 39वी. सारी प्रेमाने नांदा. श्यामच्या गोष्टीस सुरुवात झाली होती. दूर कुत्री भुंकत होती. वडार लोक उतरले होते. त्यांची ती कुत्री होती. सखू मावशी रात्रंदिवस माझ्या आईची शुश्रूषा करीत होती. ती जणू उपजत शुश्रूषा कशी करावी ह्याचे ज्ञान घेऊन आली होती. जन्मजात परिचारिका ती होती. आईला स्वच्छ असे अंथरूण तिने घातले. स्वतःच्या अंथरुणावरची चादर तिने आई खाली घातली. उषाला स्वच्छ उशी दिली. एका वाटीत खाली राख घालून थुंकीत टाकण्यासाठी ती आईजवळ ठेवून दिली. तिच्यावर फळीचा तुकडा झाकण ठेवला. दररोज ती वाटी मावशी स्वच्छ करीत असे. दारे लावून 2 दिवशी आईचे अंग नीट कढत पाण्यात टॉवेल भिजवून तो पिळून त्याने पुसून काढीत असे. तिने बरोबर थर्मामीटर आणले होते. ताप बरोबर पाही. ताप अधिक वाटू लागला तर कोलन वॉटरची पट्टी कपाळावर ठेवी. आईच्या खाली मेन कापडावर कागद घालून त्याच्यावर आईला शौच करावयास ती सांगे. तो कागद मग ती काढून घे व दुसरा घालून ठेवी. आईची जितकी काळजी घेणे शक्य होत होते तितकी ती घेत होती. आईला ती भात देत नसे. तिने रतिबाचे दूध सुरू केले. सकाळी विरजलेले दूध रात्री ढवळी व रात्रभर विरजलेले दूध सकाळी ढवळी. ते गाळून घेई, नाहीतर त्यात लोणी यायचे. असे ते अधमुरे ताक मावशी आईला द्यायची. येताना तिने मोसंबी आणली होती. पुरवून त्याचा रसही ती देत असे. साऱ्या जन्मात आईची कधी अवस्था नव्हती अशी मावशीने ठेवली होती. साऱ्या जन्मात हाल झाले, परंतु मरताना मावशीने हाल होऊ दिले नाही. मावशी म्हणजे मूर्तिमंत, कळवळ व सेवा, अत्यंत निर्लस व व्यवस्थित. ती मथी जरा म्याव म्याव करत आहे. तिला आज भात नाही का रे घातला? आईने विचारले. आईच्या आवडत्या मांजरीचे नाव मथी होते. मथी दुधानीला कधी तोंड लावित नसे. तिला थेंबर दूध घातले म्हणजे पुरत असे. मोठी गुणी मांजर. आई आजारपणात त्या मांजरीचीही चौकशी करीत असे. अक्का, तिला भात घातला, परंतु ती नुसतेच तोंड लावी. दुधात तुपाचा भात, परंतु तिने खाल्ला नाही. खाल्ला असेल उंदीर बिंदीर, मावशी म्हणाली. नाहीतर पोटबीट दुखत असेल तिचे. मुकी बिचारी, बोलता येत नाही, सांगता येत नाही, आई म्हणाली. आईचे दुखणे वाढतच होते. दुखण्याचा पाय मागे नव्हता, पुढेच होता. मुंबईहून मोठा भाऊ 4 दिवसाची रजा घेऊन घरी आला. घरी आईला भेटावयास आला होता. नुकतीच त्याला नोकरी लागली होती. रजा मिळत नव्हती. मोठ्या मिनतवारीने 4 दिवसाची रजा मिळाली. आईला पाहून त्याला भडभडून आले. आई, काय ग तुझी दशा? तू इकडे होतीस, काम करीत होतीस. आई, आम्ही तिकडे खुशाल खात होतो, परंतु तुला घास मिळत नव्हता, असे म्हणून तो रडू लागला. धाकट्या पुरुषोत्तमने सारी हकीकत त्याला सांगितली होती. आईने कसे हाल काढले, दवंडी कशी पेटली, ते सारे त्याने सांगितले.
दादाचे हृदय दुभंग झाले. आई म्हणाली, चाललेच आहे बाळांनो, या देहाला चांगले दिले काय आणि वाईट दिले काय. जोपर्यंत देवाला यंत्र चालवावयाचे आहे तोपर्यंत ते चालणार. तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुम्ही का तिकडे चैन करता? तूही दिवसभर काम करतोस. तू 5 रुपये पाठविलेस, मला धन्य वाटले. तू 19 रुपयातून त्यांना 5 रुपये पाठविलेस. खरेच मुठभर मांस मला चढले बरे का. मुलाकडून आलेली पहिली मनी ऑर्डर म्हणून त्यांना आनंद झाला. आता मला चिंता नाही. तुम्हाला तयार करणे एवढेच माझे काम. तुम्ही गुणी निघालात, चांगले झाले. तुम्हाला पैसे मिळोत वा न मिळोत, तुमच्या जवळ गुणांची संपत्ती आहे. आता मला काळजी नाही. श्याम तिकडे आहे. हा पुरुषोत्तमाला मावशी तयार करील. एकमेकांना प्रेम द्या. परस्परांना विसरू नका. आई जणू निर्वाणीवर करीत होत. आई, मी येथेच राहू तुझ्याजवळ? राहू का? काय करायची नोकरी? आईची सेवा हातून होत नसेल तर नोकरी कशाला? आई, मला नोकरीची हाव नाही, खरोखरच नाही. तुझ्या पायांच्या सेवेपेक्षा वरिष्ठांचे बूट मला पूज्य नाहीत. आई, तुझे पाय, तुझी सेवा यातच माझे कल्याण, माझे भाग्य, माझा मोक्ष, माझे सारे काही आहे. आई, तू सांगशील तसेच मी करेल. राजीनामा मी लिहून आणला आहे. देऊ का पाठवून? दादा गहीवरून बोलत होता. आई विचार करून हळूच म्हणाली, गजू, सध्या सखू मावशी येथे आहे. नोकरी आधीच मिळत नाही. मिळाली आहे मुश्किलीने, ती ठेव. त्यांना 5 रुपये पाठवत जा. 2 पाठविलेस तरी चालतील, परंतु दर महिन्याला आठवण ठेवून पाठवत जा. त्यांच्या सेवेत माझी सेवा आहे. मी इतक्यात मरत नाही. इतके माझे भाग्य नाही रे. झिजत झिजत मी मरणार आहे. फारच अधिक वाटले तर पुन्हा तुला बोलावून घेईन हो बाळ. दादा परत मुंबईस जावयास निघाला. अभागी श्यामप्रमाणे अभागी गजानन निघाला. आईचे ते शेवटचे दर्शन अशी त्याला कल्पना नव्हती. आईच्या पायावर त्याने डोके ठेवले. आईच्या तोंडाजवळ त्याने आपले तोंड नेले. आईने त्याच्या तोंडावरून डोक्यावरून आपला कृश हात प्रेमाने थरथरलेला हात फिरवला. तो मंगल हात फिरवला. जा बाळ, काळजी नको करू. श्यामला मी बरी आहे असे पत्र लिहा. उगीच काळजी नको त्याला. सारी प्रेमाने नांदा. एकमेकास कधी अंतर देऊ नका. आईने संदेश दिला. जड अंतकरणाने दादा गेला. कर्तव्य म्हणून गेला. संसार मोठा कठीण, हेच खरे. रात्र 40वी, शेवटची निर्वाण नीरव. त्या लिंबाला पाणी घाला रे, सुकून जाईल नाही तर ते. त्या नवीन फणसाच्या माडालाही घाला. आई वातात बोलत होती. त्या वातात तिने स्वतःच्या हाताने नवीन लावलेली झाडे ती तिला दिसत होती. आजारी व अशक्त होती, तरी त्या झाडांना ती पुरण घाली, त्यांना पाणी घाली. त्यांची पाने किडे खातात की काय ते पाही. आईच्या हातची कितीतरी झाडे परसात होती. मी दापोलीस असताना चंदनाचे माडे नेले होते. इतर सारे मेले, पण आईने लावलेला तेवढाच जगला होता. प्रेमाने लावलेला म्हणून का तो जगला? पहाटेची वेळ होती. वातात आई बोलत होती. त्या बोलण्यात मेळ नसे. क्षणात झाडांना पाणी घाला म्हणे, तर क्षणात ती पहा दवंडी देतायत. मला कानात बोटे घालू दे असे म्हणे. पुरुषोत्तम फक्त निजला होता. बाकी सारी मंडळी आईच्या भोवती होती. साऱ्यांची तोंडे उतरून गेली होती. म्लान झाली होती. जणू त्या घरात मृत्यूस येऊन बसला होता. तो पहा, त्या खुंटीवर श्याम बसला आहे.
खाली ये रे गुलामा, लहानपणचा हट्ट अजून नाही का रे गेला तुझा? ये मला भेट. आईजवळ नाही हट्ट करायचा, आईजवळ हट्ट नाही करायचा तर कुणाकडे? पण आता पुरे रे, ये मला भेट. आईचे वातात बोलणे चालले होते. आक्का, ए आक्का. मावशी आईला हाक मारित होती, शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करीत होती. नमू, तुझे तेल परत नाही का ग केले मी? रागावू नको हो श्याम. ये रे, तुझे थंड हात ठेव कपाळावर. आईचे शब्द ऐकून साऱ्यांचे डोळे भरून आले होते. कोणी बोलेना, सारे स्तब्ध. तुमची मांडी हीच माझी अब्रू, दवंडी देतात द्या म्हणावं. तुमचे पाय आहेत ना मला, कुंकू आहे ना माझ्या कपाळाला. कोण माझी अब्रू घेणार, कोण माझी अब्रू नेणार? कोणता सावकार अब्रू नेईल माझी अब्रू? ती का दागदागिन्यात घरादारात शेताभातात आहे. त्यांचे पाय, त्यांची मांडी, त्यांचे प्रेम, यात माझी अब्रू. द्या रे त्यांची मांडी द्या. असे म्हणून आई उठू लागली. ती कोणाला आवरेना. साऱ्यांनी तिला निजविले. वडील आईचे डोके मांडीवर घेऊन बसले. पाणी पाणी, आई म्हणाली. मावशीनं आईच्या तोंडात पाणी घातले. आक्का, मावशीने हाक मारली. आईने स्थिर दृष्टीने पाहिले व काही नाही काही नाही असे म्हणत हलवून दाखविले. थोडा वेळ आई शांत होती. घेतलंय माझं डोकं मांडीवर, आईने विचारले. होय हो, हा पहा मी तुझ्याजवळच आहे, बोलू नको असे वडील म्हणाले. काही वेळ गेला. मला का रे भेटायला आलास? चंद्री पण आली? या सारी. पण तुझा अभ्यास सोडून कशाला आलास? तुझ्याजवळ मी नेहमीच आहे व माझ्याजवळ तू आहेस. आलास तर मग ये, असा रुसू नको. श्याम, मी दळायला लाविले म्हणून रुसलास? आता नाही हो दळायला लावणार. आता संपले, सगळे संपले. ए श्याम, नाही का म्हणता? तो पहा, मला दिसतो आहे समोर. श्यामच आहे तो. तुम्हाला ओळखता नाही आला? अशी वातात रात्र गेली. दिवस उजाडला. पुरुषोत्तमला मावशी म्हणाली, राधाताईकडून हेमगर्भाची मात्रा आणून ठेव जा. हेमगर्भाची मात्रा शेवटच्या क्षणाला देतात. 2 मिनिटे आणखी जरा धुगधुगी राहते. मावशीला आईचे चिन्ह काही बरे दिसेना. एका रात्रीच आईचे डोळे किती खोल गेले होते. त्या दिवशी संकष्ट चतुर्थी होती. वडिलांना उपवास असे, परंतु ते अशक्त झाल्यापासून दुपारी धान्य फराळ करीत सोजी खात. आई त्यांना म्हणाली, आज चतुर्थी ना, जा स्नान करा, थोडी सोजी खाऊन घ्या. असे हाल नका करू हो स्वतःचे. जा खाऊन घ्या. तुटक तुटक मोठ्या कष्टाने बोलत होती. वडील उठले, स्नान करून देवळात गेले. येताना त्यांनी गणपतीचे तीर्थ आणले व आईला दिले. आईने धाकट्या पुरुषोत्तमला जवळ घेतले. त्याच्या तोंडावरून हात फिरवला. अत्यंत क्षीण स्वरात ती म्हणाली, बाळ, चांगला रहा, हट्ट नको करू हा. दादा अण्णा आहेत तुला, मावशी पण आहे. चांगला नीट वाग. पुरुषोत्तम रडू लागला. आई सारखी त्याच्या पाठीवरून हात फिरवीत होती. सखू, साऱ्यांनी खाल्ले का? आईने विचारले. होय हो अक्का, मावशी म्हणाली. सखू, सारी तुझी हो. माय मरो, मावशी जगो. पुरुषोत्तम, श्याम, सारी तुझी. चंद्री, गजू, सारी तुझी. आई शेवटची निर्वाणीरव करीत होती. होय हो अक्का, मावशी म्हणाली. श्याम गरीब, गुणाचा. चंद्री, गजू, देव आहे साऱ्यांना तो. आई तुटक तुटक बोलत होती.
कितीतरी वेळाने एक एक शब्द बोले. सारी आईच्या भोवती बसली होती. दुर्वाच्या आजीकडे बघून आई म्हणाली, क्षमा, बोलले चालले असेल ना तर विसरा हो. आजी विरघळून गेली. कितीतरी वेळाने एखादा शब्द आई उच्चारी. सखू, सखू, नानांना म्हणावं क्षमा करा, त्यांची मी मुलगीच आहे. बयोला म्हणावे क्षमा करा. पुन्हा शांत. मध्येच आई डोळे गिरगिर फिरवे, मध्येच डोळे मिटे. श्याम, श्याम, एकच शब्द. आक्का, त्याला आज बोलावते हो, मावशी म्हणाली. मावशी भाऊंना म्हणाली, भटजींना बोलवा व गोप्रदाने सोडवा. मरताना गाय दान द्यावी असे आहे. गाय नसेल तर काही पैसे गोप्रदान या नावाने देतात. आईच्या हातून गोप्रदाने सोडण्यात आली. आईला बोलता येईना, वाणी गेली. ती नुसतीच पाही. पुरुषोत्तमच्या अंगावरून हात फिरवी, मध्येच बोट वर करी. देवाकडे जाते असे सुचवी. बऱ्याच वेळाने होती नव्हती ती शक्ती एकवटून ती भाऊंना म्हणाली, तुम्ही जपा, हाल करू नका, मी सुखाने या मांडीवर. जास्त बोलवे ना तिला. सारे शांत होते. आईला उर्ध्व लागला. गावातील वैद्य कशाप्पा आले. त्यांनी नाडी पाहिली. अर्धी घटका. ते खिन्नपणे म्हणाले व गेले. शेजारच्या जानकी वहिनी व राधाताई आल्या होत्या. नमू मावशी बसली होती. इंदू होती. तेथे स्मशान शांती झाली होती. आई जाणार, कोणाला शंका नव्हती. तिला श्याम व चंद्री भेटली नाहीत. गजू भेटून गेला. वडील म्हणाले. आईचे ओठ हलले. असे वाटले काही बोलावयाचे का होते, काही सांगावयाचे का होते. ते ओठ राम म्हणत होते की श्याम म्हणत होते. राधाताईंनी हेमगर्भाची मात्रा उगाळली. खाली जाणाऱ्या जिभेला त्यांनी चटका दिला. सारी जपा, आई म्हणाली. काही सांगायचे आहे का, राधाताईने मोठ्याने कानात विचारले. आईने नाही अशी खूण केली. घरामध्ये मृत्यू आदल्या दिवसापासूनच आला होता. शेवटल्या क्षणाची तो वाट पाहत होता. पुन्हा एकदा आईने जोर केला व म्हटले, सारे सांभाळा, देव आहे. शेवटची लक्षणे दिसू लागली. जीभ आत ओढली जाऊ लागली. वेळ आली. देवा घरी जाण्याची वेळ आली. मंगल वेळ आली. राधाताईंनी गंगा आणून 2 थेंब तोंडात घातले. तुळशीपत्र तोंडात ठेवण्यात आले. आईला घोंगडीवर घेण्यात आले. देवाकडे जाताना विरक्त होऊन जावे लागते. थोडा वेळ गेला. राम ऐकू आले. आईने राम म्हटला. साऱ्यांना अथांग सागरात लोटून आई गेली. बोलावणे आले. ती गेली. ते बोलावणे कोणाला नकारता येत नाही. श्यामची आई निघून गेली. भाऊंची पुण्याई गेली. पुरुषोत्तमवरचे कृपाछत्र गेले. श्याम व गजानन यांच्या जीवनातील स्फूर्तिदात्री देवता, प्रेममय देवता गेली. चंद्रीचे माहेर गेले. नाना आजी यांची आवडी गेली. गडी माणसे यांची वयो गेली. जगातील जंजाळातून सुटून आई मोठ्यांच्या कुशीत प्रेमाची ऊब मिळावी म्हणून गेली. रात्र 41वी. भस्ममय मूर्ती. आईजवळ मी नव्हतो. मी दूर शिकत होतो. आईची सेवा न करता मी शिकत होतो, परंतु आईची सेवा करता यावी म्हणून शिकत होतो. त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात आई आली व मला म्हणाली, काय रे, नाही भेटायला आलास? तुला त्यांनी कळविले नाही का? त्या दिवशी रागावून गेलास, अजून नाही का राग गेला? लहान मुलांचा राग लवकर जातो, मग तुझा रे का नाही जात? ये मला भेट. सकाळी उठल्यावर ते स्वप्न आठवून मला कसे तरी होई. आज आई फार आजारी नसेल ना असे मनात येई. पंख असते तर आईजवळ उडून गेलो असतो असे वाटे. परंतु किती दूर जावयाचे,
2 दिवस जायला लागले असते. आगगाडी, आगबोट, बैलगाड्या, किती दूरचा प्रवास. मला वाईट वाटत होते. जीवाला चैन पडेना. घरी जाऊन आईला भेटून यावे असे वाटे. परंतु पैसे. मला एक नवीन मित्र मिळाला होता. त्याचे नाव नामदेवच होते. भक्त नामदेवाचे पंढरपूरच्या पांडुरंगावर जितके प्रेम व जितकी भक्ती होती, तितकेच प्रेम व भक्ती त्या नामदेवाची या श्यामवर होती. जणू तो माझाच झाला होता व मी त्याचा. माझ्या हृदयातले सारे न बोलताही त्याला कळत असे. त्या नानकाच्या पदात आहे ना, न बोलत मेरी बुरथा जाणी, अपना नाम जपाया. देवाचे नाव घेतले की पुरे. त्याला आपले दुःख न बोलताही समजते. नामदेवाला माझे दुःख सुखदुःख समजले. माझा जीवन ग्रंथ, हृदय ग्रंथ त्याला वाचता येत असे. माझे डोळे, माझी चर्या तो बरोबर वाचित असे. जणू आम्ही एकमेकांची रूपे होतो. जणू 2 कुंडीत एक मन होते. जणू मनाने व हृदयाने आम्ही जोडले होतो. नामदेव, मला घरी जावयाचे वाटत आहे. आई फार आजारी आहे असे वाटते. सारखी हुरहुर लागली आहे. मी म्हटले, मग जा भेटून ये. तो म्हणाला, आईला डोळे भरून पाहून येईल. पण पैसे? मी म्हटले, काल नाही का माझी मनी ऑर्डर आली? जणू ती तुझ्यासाठीच आली आहे. 10 रुपये आहेत, तुला पुरतील. आईला भेटून ये. माझा नमस्कार सांग. जा, नामदेव म्हणाला. थोडेसे सामान घेऊन मी निघालो. स्टेशनवर नामदेव पोचवायला आला होता. मी गाडीत बसलो. दोघांचे डोळे भरून आले होते. पत्र लगेच पाठव बरे श्याम, नामदेव म्हणाला. होय, मी म्हटले. तुझ्याबरोबर मी आलो असतो, पण पैसे नाहीत. तो म्हणाला, तू माझ्याबरोबर आहेसच. मी म्हटले. गाडी सुटली. प्रेमळ नामदेव डोळ्याआड झाला. गाडी सुटली व डोळ्यातून पाझर सुटले. शतपाझर सुटले. राहून राहून हृदय उचंबळून येत होते. गाडीच्या खिडकीच्या बाहेर माझे तोंड होते. अश्रू सिंचन करीत मी जात होतो. बोरी बंदरवर उतरून तासभरात मी बोटीवर गेलो. कारण गिरगावात भावाला भेटायला गेलो असतो तर आगबोट चुकली असती. मी आगबोटीत बसलो. लाटांवर बोट नाचत होती. माझे हृदयही शतभावनांनी नाचत होते. रवींद्रनाथांची गीतांजली माझ्या हातात होती. आई, माझ्या अश्रूंचा हार तुझ्या वक्षस्थळावर रुळेल हे मी वाचित होतो. खरेच माझ्या गरीब आईला मी दुसरे काय देणार? माझ्याजवळही अश्रूंशिवाय द्यायला दुसरे काय होते? मध्येच मी गीतांजली मिटीत असे व समोरच्या उचंबळणाऱ्या सागराकडे बघी. या सागरावर शततरंग उसळत होते. एक लाट दुसऱ्या लाटेला जन्म देत होती. माझ्या हृदयसागरावर शतस्मृती उसळत होत्या. एक स्मृती दुसऱ्या स्मृतीस जन्म देई. आईच्या शेकडो आठवणी, शेकडो भावनामय प्रसंग दृष्टीसमोर सारे येत होते. स्वप्नदृष्टीत, स्मृतीसृष्टीत मी ध्यानमग्न ऋषीप्रमाणे रमून गेलो. आईच्या स्मृतिसागरात हा श्याममत्स्य बुडत होता, पोहत होता, नाचत होता. हरण बंदरावर दीपस्तंभ दिसू लागला. हरण खलाशी ओरडू लागले. उतरणारे उतारू वळकट्या बांधू लागले. मी आपले लहानसे गोठोडे बांधले. आणखी 7-8 तासांनी आईचे पाय पाहीन. आईने भरलेले डोहच असे तिचे डोळे पाहीन असे मनात मी म्हणत होतो. हरण बंदर आले. पडाव बोटीजवळ आले. त्यात माणसे उतरली. मीही पडाव उतरलो. बंदरावरून कोणीतरी माझ्याकडे पाहत होते. माझे तिकडे लक्ष नव्हते. त्या व्यक्तीचे माझ्याकडे लक्ष होते. मला पाहून बंदरावर कोणाचे तरी डोळे भरून येत होते. कुणाची ती मूर्ती होती. पडाव उभा राहिला. मी पटकन उतरलो. पाण्यातून बंदरावर आलो. झपझप पावले टाकीत होतो. इतक्यात माझ्या कोण दृष्टीस पडले? मावशी. माझ्या दृष्टीत माझी मावशी पडली. मावशी, तू इकडे कुठे? परत जातेस होय पुण्याला? आईची बरे आहे वाटते, असे मी विचारले.
मावशीच्या गंगा यमुनांनी उत्तर दिले. मावशी, बोलत का नाहीस? मी काकुळतीने विचारले. श्याम, तुझी आई, माझी अक्का देवाजवळ गेली रे, ती म्हणाली. माझा शोक सागर मला आवरेना. आम्ही धर्मशाळेत गेलो. कोणालाही बोलवत नव्हते. मला बोलावले का ग नाही? मला स्वप्न पडले म्हणून निघालो. स्वप्नात आई मला हाक मारत होती, परंतु आता कुठची आई? कायमची अंतरली मला आई, असे म्हणून मी रडू लागलो. श्याम, त्या दिवशी तुझीच सारखी आठवण काढीत होती. तोच तिला सारखा दिसत होता म्हणे. अजून हट्टीच आहे श्याम. 2 दिवसात अक्का जाईल असे वाटले होते. मी तुला बोलावयाचे ठरविले, परंतु त्याच दिवशी अक्का गेली. सारे प्रयत्न केले, तिचे हाल होऊ दिले नाहीत. मी आहे हो तुम्हाला. अक्काने तुम्हाला माझ्या पदरात टाकले आहे. मी तुम्हाला आईची आठवण होऊ देणार नाही. किती रडशील? मावशी मला समजावीत होती. मावशी, माझे केवढाले मनोरथ. माझ्या आईला सुख देईन, तिला फुलासारखी ठेवीन असे मी मनात म्हणे. परंतु आता कशाला शिकू? शिकून आईची सेवा जर करता येत नसेल, आईच्या उपयोगी पडता येत नसेल, तर कशाला शिकू? मी म्हणालो. तुझ्या भावांसाठी, वडिलांसाठी शिक, आमच्यासाठी शिक, जगासाठी शिक. आईला प्रेम देणार होतास ते जगाला दे. जगातील दुःखी मातांना दे. मावशी नवीन दृष्टी देत होती. मावशी, तू परत निघालीस? मी विचारले. होय, तेथे माझ्याने राहावे ना. तू घरी जा. उद्या 3रा दिवस. अस्थिसिंचन उद्या आहे. तू तिचा लाडका म्हणून उत्तरक्रियेला आलास. येताना अस्थी घेऊन ये, गंगेत नेऊन टाकू, मावशी म्हणाली. मावशी, मी घरात कसा जाऊ? अंधारानं भरलेल्या घरात कसा जाऊ? मी म्हटले. त्या अंधारात आईचा मुखचंद्र नसला तरी वडिलांचा तारा आहे, तुझ्या भावांचा तारा आहे. तेथे सारा अंधार नाही, तेथे प्रेम आहे. जा घरी, त्यांना धीर दे. तू शहाणा, विचार करणारा, गीतांजली, गीता वाचणारा, मावशी म्हणाली. श्याम, आलास का? थांब हो, देवाला गूढ ठेवते. असे आता मावशी कोण म्हणेल? मी म्हणालो. श्याम, या प्रेमाच्या आठवणी तुझ्याजवळ आहेत. आई गेली तरी प्रेमरूपी आई, स्मृतीरूपी आई तुझ्याजवळ आहे. जेथे जाशील तेथे आहे. चल, तुझ्यासाठी गाडी ठरवू, असे म्हणून तिने माझ्यासाठी बैलगाडी ठरवली. मावशीची बोट दूर दिसू लागली. पडाव सुटायला लागले होते. मावशी निघून गेली. आईची जागा घेणारी मावशी पडावात बसायला निघून गेली. मी बैलगाडीत येऊन बसलो. आईच्या आठवणी येत होत्या. माझ्या जीवन समुद्रात पुन्हा पुन्हा आईची दिव्य मूर्ती शेकडो लाटातून वर येत होती असे मला दिसे. आईचे कष्ट व हाल मला दिसू लागले. कारुण्यमूर्ती माता, तिचे प्रेम, तिची सेवा पर्वताप्रमाणे दिसू लागली. शेवटी मी एकदाचा घरी आलो. मागे एकदा पहाटे असाच आलो होतो. त्यावेळेस ताक करताना आई कृष्णाची मंजूळ गाणी गात होती. आज घरात गाणे कुठले? तेथे हाय हाय होती. घरात एक मिनमिन दिवा जळत होता. भेसूर शांतता होती. मी दार लोटले. दाराला आतून कडी नव्हती. दार उघडले. वडील एका तरटावर बसलेले होते. श्याम, 2 दिवस उशीर झाला तुला. गेली हो सोडून बाळ तुझी आई, ते म्हणाले. पुरुषोत्तम जागा झाला. अण्णा, अण्णा असे म्हणून तो रडू लागला. मला त्याने मिठी मारली. आम्हाला कोणासही बोलवत नव्हते. दुर्वाची आजी म्हणाली, तुझीच आठवण काढीत होती हो श्याम. तिचा लाडका तू. शेवटी तिच्या उत्तरक्रियेला तरी आलास. रडू नको. आता काय उपाय आहे? तुम्ही मोठे होईपर्यंत तरी हवी होती हो जगायला, परंतु नाही त्याची इच्छा. मी ऐकत होतो. अस्थिसंचयनासाठी मी नदीवर गेलो. भटजी बरोबर होते. नदीकाठी जेथे आईच्या पुण्यदेह अग्निसात करण्यात आला होता तेथे गेलो. आईची भस्ममय मूर्ती तेथे निजलेली होती. जशाचा तसाच भस्ममय देह होता. वाऱ्याने इवली मूर्ती देखील भंगली नव्हती.
त्या भस्ममय मूर्तीला मी वंदन केले. सर्व पार्थिवता लोपून पवित्र भस्ममय असा देह तेथे होता. अत्यंत शुद्ध असा भस्ममय आकार तेथे होता. जीवनातील तपश्चर्याने आधीच देह भस्मीभूत झाला होता, आतून जळून गेला होता. शंकराच्या अंगावरील भस्मा इतकाच पवित्र झाला होता. मनाने तर ती पवित्र होतीच. मी हात लावला, भस्ममय मूर्ती भंगली. माझ्या हृदयात अभंग मूर्ती निर्माण करून ती भस्ममय मूर्ती मी मोडली. या नश्वर मूर्तीने कोणाच्या हृदयात जर आपणास अनस्वर मूर्ती निर्माण करता आली तर केवढे भाग्य. मी आईच्या अस्थी गोळा केल्या. मंगळसूत्रातील मणी सापडले. ते सौभाग्यदायक म्हणून चुलत्यांनी नेले. स्वतःच्या पत्नीच्या गळ्यात घालण्यासाठी नेले. सर्व विधी करून आम्ही घरी गेलो. एक एक दिवस जात होता. पुरुषोत्तमच्या तोंडून एक एक कहाणी ऐकत दिवस जात होता. आईच्या आठवणीचे पवित्र गुरुपुराण पुरुषोत्तम माझ्याजवळ वाचित असे व मी ऐकत असे. शेजारच्या इंदू, राधाताई यांनी सुद्धा आठवणी सांगितल्या. आईचे कष्ट ऐकता ऐकता मला हुंदके येत. आईच्या पिंडदानाचा दिवस आला. आईच्या पिंडांना कावडा पटकन शिवेल की नाही, तिची काही इच्छा राहिली असेल का, असे विचार माझ्या मनात येत होते. पिंडाला कावळा शिवला नाही तर मृत आत्माला शांती नाही असे म्हणतात. आम्ही नदीवर गेलो. पिंड तयार केले. सर्व विधी झाले. ते पिंड दर्भावर ठेवले. नदीवर कावळा दिसेना. भटजींनी काव काव करून कावळ्यांना आमंत्रण दिले. आला, एक कावळा आला, तो दुसराही आला. चुलते म्हणाले, आम्हाला बरे वाटले. पिंड ठेवून आम्ही बाजूला झालो. कावळे पिंपळावर बसत, शिवत ना. काय करावे? पिंडाभोवती घिरट्या घालीन, परंतु स्पर्श करीत ना. मला वाईट वाटू लागले. मी म्हटले, आई, तुझी इच्छा असेल तर मी लग्न करीन. मी बैरागी होणार नाही. तरी कावळा शिवेना. चुलते म्हणाले, आम्ही भाऊंना अंतर देणार नाही. त्यांच्यावर वैनी प्रेम करू. तरी कावळा शिवेना. पिंड घेऊन ठिकठिकाणी मी नाचलो. माझा जीव रडकुंडीला आला. कावळा जर शिवला नाही तर दर्भाचा कावळा करून शिववितात. परंतु या गावात या गोष्टीची चर्चा होते. मला वाईट वाटले. मी म्हणालो, पिंड घेऊन घरी जाऊ. तेथे कदाचित शिवेल. एखाद्या एवढ्यात दरभागा नका करू. नदीवरून जड अंतकरणाने पिंड घेऊन आम्ही घरी आलो. अंगणाच्या कडेला केळी शेजारी पिंड ठेविले. भोवती कावळे जमले, परंतु एकही शिवेना. शेवटी माझी दुर्वाची आजी घरातून बाहेर आली. ती म्हणाली, यशोदे, काही काळजी करू नको ग. पुरुषोत्तमला मी आहे. त्याचे सारे मी करेन. काय चमत्कार! आजीचे ते आश्वासनपर शब्द ऐकताच झटकन कावळा शिवला. माझ्या डोळ्यात पाणी आले. मावशी पुढे एकटी निघून गेली होती. लहान पुरुषोत्तम घरी आजीजवळ आता राहणार. तो जरा खट्याळ होता. त्याची आबाळ होईल. त्याला मारतील, रागावतील, हीच आईला काळजी होती. आईला हीच एक चिंता होती. आई, केवढे तुझे प्रेम. तुझ्या प्रेमाला मोजमाप नाही. ते आकाशाहून मोठे व समुद्राहून खोल आहे. ईश्वर किती प्रेममय असेल याची कल्पना ह्या संसारात आईवरून येईल. स्वतःच्या प्रेमाची जगाला कल्पना देण्यासाठी ह्या छोट्या आईला ती जगतमाऊली पाठवीत असते. गड्यांनो, माझी आई मेली. तिने जीवन सरले, तरी तिची चिंता सरली नव्हती. आईची सारी बाळे जोपर्यंत सुखी नाही तोपर्यंत आईला सुख नाही. आईच्या एकाही लेकराच्या लोचनातून जोपर्यंत अश्रू गळत आहेत, त्यांच्या तोंडातून हाय हाय उठत आहे, तोपर्यंत त्याला वस्त्र नाही, अन्न नाही, ज्ञान नाही, तोपर्यंत आईची चिंता सरणार नाही. भाऊ भाऊ सारे प्रेमाने परस्परास मदत करतील. श्रेष्ठ कनिष्ठ मानणार नाही. एकमेकास वाढवतील, पाडतील, पोसतील, हसवतील. ही जोपर्यंत आईला खात्री नाही तोपर्यंत तिला सुख नाही, शांती नाही, मोक्ष नाही. तोपर्यंत ती रडतच राहणार.
तोपर्यंत तिच्या चिंतेची चिता धडधड पेटतच राहणार. रात्र 42वी. आईचे स्मृती श्राद्ध. गड्यांनो, आज शेवटची आठवण सांगायची आहे. हे स्मृती श्राद्ध आज मी समाप्त करणार आहे. माझ्या हृदयकाशात स्मृतीचे अनंत तारे आहेत. त्यातील ठळक ठळक तारे मी दाखविले. आज उरलेला एक ठळक तारा दाखवायचा आहे. माझ्या आईवर बाया माणसांचे प्रेम होतेच, परंतु पशुपक्ष्याचेही होते. मोऱ्या गाईवर आईने व आईवर त्या गाईचे किती प्रेम होते ते मी मागे सांगितलेच आहे. आता मांजरीची गोष्ट सांगावयाची. मागे या मांजरीचा उल्लेख मी केला आहे. तिचे नाव मथी. मथी आईची फार आवडती. आईच्या पानाजवळ जेवावयाची. इतरांनी घातलेला भात ती खात नसे. आई जेवायला बसली म्हणजे मथी जेवायला येई. मथी नेहमी आईच्या भोवती भोवती असायची. आई शौचास गेली, विहिरीवर गेली तरी मथी बरोबर जायची. आईच्या पायात शेपटीने फलकारे देत नाचवायची. त्या मांजरीची आईवर फारच माया होती. माझ्या आईचा तिला अतोनात लढा होता. आईचे आजारपण वाढत चालले तसतशी मथीही नीट खातपीत नशी. आईच्या हातचा कालवलेला भात तिला मिळेना. इतरांनी दुधाचा तुपाचा भात तिला दिला तरी ती 2 शिते खाई व निघून जाई. आईने नुसता भात घातला तरी तिला दूध तूप भरपूर मिळत असे, परंतु इतरांच्या तुपातही तिला रस वाटत नसे. ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी ती सारखी म्याव म्याव करीत होती. जणू तिच्या प्रेमाचा ठेवाच कोणी नेला. तिच्या खऱ्या तुपाची नदीच कोणी नेली. त्या दिवसापासून मथीने अन्न पाण्यास स्पर्श केला नाही. आई ज्या खोलीत मेली तेथे आम्ही 10 दिवस मृतात्म्यासाठी दूध पाणी ठेवत असू. तशी पद्धत आहे. परंतु मथी त्या दुधात शिवली नाही. आई मेली त्याच खोलीत बसून राहिली. म्याव म्याव म्हणून हाकही ती मारीनाशी झाली. तिने अनशनव्रत व मौनव्रत जणू घेतले. 3ऱ्या दिवशी ज्या जागी आईने प्राण सोडले त्याच ठिकाणी मथीने म्हणजेच त्या मांजरेने प्राण सोडले. माझ्या आईची मांजरी आई पाठोपाठ गेली. माझ्या आईच्या प्रेमाशिवाय जगात जगणे तिला विस्मय वाटले. आमच्या प्रेमापेक्षा मांजरीचेच प्रेम आमच्या आईवर अधिक होते. आमच्या प्रेमाची आम्हास लाज वाटली. मी मनात म्हटले, आई, माझे तुझ्यावर प्रेम आहे असे मी कोणत्या तोंडाने म्हणू? या मांजरीच्या प्रेमाच्या प्रसंगासही माझे प्रेम पुरणार नाही. मित्रांनो, अशी माझी आई होती. जगाच्या बाजारात अशी आई मोठ्या भाग्याने मिळते. माझ्या आईनेच मला सारे दिले. माझ्यात जे चांगले आहे, जे पवित्र आहे ते सारे तिचे आहे. माझी आई गेली, परंतु भारत मातेच्या सेवेसाठी मला तयार करून गेली. एका जपानी मातेने स्वतःच्या हृदयात खंजीर खोसवून घेतला व मुलाला एक चिठ्ठी लिहून ठेवली. माझ्यामुळे तू लढायला जात नाहीस. माझ्या मोहात तू सापडला आहेस. तुझ्या मार्गातील मोह मी दूर करते. माझ्या आईच्या दिव्य दृष्टीला तसेच दिसले असेल. हा श्याम माझ्या मोहात गुरफटेल. फक्त माझीच या 3.5 हात देहाचीच पूजा करीत राहील असे तिला वाटले असेल. इतर बंधू भगिनींची सेवा करावयास तो जाणार नाही. स्वातंत्र्य युद्धात तो मातृमोहाने पडणार नाही म्हणून आईने स्वतःला दूर केले असेल. सर्व भारतातील माता माझ्या श्यामच्या होऊ देत. एकच नव्हे तर अनेक आया श्यामला मिळू देत यासाठी माझी आई निघून गेली असेल. ह्या अनंत आया पाहण्याची दिव्य दृष्टी देऊन आई गेली. जिकडे तिकडे आता माझ्याच आया. उत्तमाची आई ती माझीच आई. दत्तूची आई ती माझीच आई. गोविंदाची आई ती माझीच आई. वसंताची आई ती माझीच आई. कृष्णाची आई ती माझीच आई. सुभानाची आई ती माझीच आई. साऱ्या माझ्या, हो माझ्या. ज्या आईने हे पाहण्यासाठी मला दिव्य दृष्टी दिली व ही दिव्य दृष्टी मला यावी म्हणून स्वतःचा झिरझिरीत देहमय पडदाही दूर केला, त्या आईची थोरवी मी कोठवर वर्णू.
हे ओठ असमर्थ आहेत. ते प्रेम, ती कृतज्ञता, ती कर्तव्यबुद्धी, ती सुशिकता, ती मधुरता माझ्या प्रत्येक कृतीत प्रकट हो. एक दिवस मातेची सेवा करता करता या विराट व विशाल मातेची माझ्या अल्प शक्तीप्रमाणे, माझ्या गुणधर्माप्रमाणे सेवा करता करता आमच्या मथी माऊप्रमाणे माझेही सोने हो. माझ्या आईचे सोने झाले, तिच्या श्यामचेही हो.